दीपस्तंभ दिसत आहे आणि टेकड्यावर इथं काटेपूर्णामध्ये कुरणखेळ देवीचं संस्थान. चला चालू आहे चालू आहे. हे तुम्हाला दाखवत आहे मी काटसावर. हे अतिशय थंड प्रवृत्तीचं झाड आहे. पूर्ण व्हिडिओ पहा, मी तुम्हाला दाखवत आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये हे इथं मला एक वनस्पती दिसली बघा, अक्कलकाडा. हा अक्कलकाडासुद्धा दिसला इथे. तर हे अतिशय थंड प्रवृत्तीचं झाड असून याच्या फुलामध्ये पाणी असते आणि या झाडाच्या सालीचा शरबत जर करून पेलं तर उन्हाळ्यामध्ये फारच शरीराला थंड ठेवील. फार सुंदर आणि दिसायला फार मनमोहक असं हे, याला आम्ही काटसावर म्हणतात. पूर्ण गुलाबी बहरलेला झाड आणि याच्या खोडाला असे काटे असतात. ज्या स्त्रियांना शरीरावर अंगावर जास्ती जात असेल, पांढरं पाणी जात असेल, अशा महिलांनी या सालीचं शरबत करून जर रात्री शरबत करायच्या पहिले 1 ते 3 तास पहिले आपण पाण्यात त्याची साल भिजू घालायची आणि नंतर सोप वगैरे टाकून, साखर टाकून याची शरबत तुम्ही घेऊ शकता. आणि हे जे काटे जर दिसत आहेत, हे आमचे वैद्यराज जे काटे काढत आहेत, या काट्याचासुद्धा फार जोरदार उपयोग केला जातो. ज्या मुलींना मुरूम असतात अशा मुरुमासाठी ह्या काटा जर उगाळून लावला तर तो मुळातून नष्ट होते. अशी सुद्धा खेती या झाडाची आहे. आणि वीर्यवर्धक आहे झाड. हे शीतल याचा गुणधर्म आहे. असा याला काटा असतात. हे जे काटे दिसू राहिले हे उगाळून, दुधामध्ये उगाळून चेहऱ्यावर लावल्यास उत्तम गुण येते. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याची माहिती लोकांना होईल. आणि फुलं पहा, जबरदस्त आहे. हे अशी करामत करून आम्ही हे असे फुलं पाळले. बघा कसे फटफट फुलं पडत आहेत. हे बघा सळा खाली पडला, पूर्ण सळा पहा. हे आमची फुलं पाळायची पद्धत. वैद्यराज इथे झटके देऊ राहिले झाडाले.
फोन करा लागेल फक्त नाही असा पैसा दाखवा आहे दंडकारण्य दंडकारण्य म्हणजे राम महाराजांच्या आश्रमावर सांगा खतरनाक काम आहे म्हणजे या रोडने जमते हात पाय खलास वेळी काम गाडी चालवला आहे पण इकडे अकोल्यात नाही अंतर चालू नाही पहिले मोठा चालला येईल फाटा चोटा अशी गेलो भगवान बिरसा मुंडा अरे आश्रम कुठे आहे आश्रम म्हटलं आता फर्स्ट आहे का फर्स्ट गिअर आहे हा गिअर मागं येतच नाही पुढे चालते पुढे पहिला गिअर चाला की घेऊन येतो कामाचं काही दुसरा गिअर इच्छा दुसरा गिअर कामाचं काही घेऊ ना आता दुसरा गिअर पडला राम बाबांचा आश्रम सीता नानी ढोर आहेत ती एक खराब दिसाल लंबा
सीतानानी हवं तेच स्थळ आहे होय तेच ठिकाण आहे काय यायचं नाही. सीतानानी आहे मुंसाजी बाबा हे सीतानानी हे इथे सीतानानी साधना आश्रम. सीतानानी आश्रम. आम्ही त्यावेळी बनलं ना आपलं पळतल पळत हो पुरी फॅमिली मेगा हे सगळे होतं त्या मंदिरावर या मंदिरावर या मंदिरात तिथून जंगलात संध्याकाळ सकाळून निघलं संध्याकाळ झालं नंतर काय रस्ता आहे दाखवणारे सापडलेत बरं नाही तर पंचायत. हा दंडकारण्य आहे की नाही चालू आहे का बंद आहे. मित्रांनो या दंडक अरण्यामध्ये आता आम्ही इथं सीतानानी आश्रमावर आलेलो आहे. हे संपूर्ण जंगल पहा हे दंडक अरण्य आहे आणि या दंडक अरण्यामध्ये हे तुम्हाला बोर्ड दिसते इथं साधना आश्रम हे बघा साधना आश्रम प्राचीन सीतानानी तीर्थक्षेत्र दंडकारण्य वसाली. तर इथून आपण इकडे चाललेलो आहोत. आश्रमाची सुरुवात या ठिकाणी आश्रम आतमध्ये इथं सुद्धा मी तुम्हाला दर्शन करणार. मग येऊन भेट घेऊन मग हां आता या ठिकाणी आलं सीतानानी आश्रम. आता या सीतानानी आश्रमावर आलो आम्ही. इथं हे श्री अवलिया बाबा स्मारक स्थळ आहे आणि वरते या पहाडीवर आपण जाणार सीतानानी पाहायला. हा रस्ता आहे सीतानानीकडे. हे आश्रम हे दंडकारण्यातला जो भाग आहे याच्यामधलंच हे या ठिकाणी सीतानानी असं नाव याचं पडलेलं आहे. कारण की जेव्हा दंडकारण्यामध्ये राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये फिरत असताना या ठिकाणी ते काही दिवस मुक्कामी असल्यामुळे आणि तिथे सीतेने या पहाडावर वरत्या साईडला पाणी उत्पन्न केले होते त्याकरिता याला सीतानानी असं नाव पडलेलं आहे. आणि हे लोक इथं आपली काही मन्नत मागतात त्याच्यासाठी इथं गोटे रचलेले आहेत. आणि इकडे आज आपण चाललेला सीतानानी परिसर पाहायला. वर पहाडीवर जावं लागते थोडंफार. हे इथं अर्जुन वृक्ष भरपूर आहेत. अर्जुनाचे वृक्ष हे वनदेवी म्हणून इथं स्थापना आहे वनदेवी. आणि हा आपला परिसर चाललेला आहे सीतानानीकडे. पूर्ण व्हिडिओ पहा आणि या परिसराचा आनंद घ्या. हे वरपर्यंत पहाडी आहे आणि पहाडाच्या वर या ठिकाणी एकांतामध्ये इथं सीतेचं आंघोळ करायचं ठिकाण म्हणून असं इथं होतं. हे आपण या ठिकाणी चाललेलो आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण परिसर दिसेल. हे दर्शन सीतानानीचं दंडकारण्यामधलं हे पहाडावरच्या कुशीमध्ये पहाडाच्या कुशीमध्ये इथं सीतेचं ठिकाण आहे. खाली इकडे आश्रम आहे आणि हे फार प्राचीन ठिकाण. इथं काही भक्त बसलेले आहेत. हे वाल्मिक ऋषींचं ठिकाण या ठिकाणी आणि हे हनुमंताचे भक्त या ठिकाणी आहेत. तुळशींधन हे काय सीतानानी स्थळ आहे नाही. काय सांगू शकता याची माहिती तुम्ही. माहिती काय नाही हेच असे पहिले जुनं आता काय सांगू शकते जुनं आम्ही पाहिलं होतं म्हणून आम्ही आठवण येते. तुम्ही कोणत्या गावचे आहे. आम्ही घाटपुरीचं काय नाही घाटबुरीचे. इथं दर्शनाला आले तुम्हाला पाहूया लोक सगळे. तर इथे सीतानानी कोण म्हणतात. सीताराणीची हे अच्छा इथे पाणी खड्यातच होतं फक्त हे खडा पाणी तुम्हाला दाखवतो
पाणी अच्छा दे. ह्या इकडे गुफा आहे. हो, तिकडून आहे गोळ्यात. पाणी पाणी हां. पाणी दे त्या. तेव्हा तुम्हाला सांगते. हे मावशी आपल्याला दाखवतात एवढ्या पहाडावर उंच उंच पहाडावर सुद्धा काढा पाणी. या ठिकाणी पाणी आहे. दिसते नाही धरा. हे बघा. काढा, पाणी काढा दिसते. लाईट लावा लाईट लावा. लाईट लावायचं कामच नाही. आणि लाईट लावायचं बघा. काम नाही. पाणी त्याच्यामध्ये हे पाणी आहे इथं. हे बघा स्वच्छ पाणी या ठिकाणी. पाणी किती सवय आहे. हे सीता न्हाणी म्हणून म्हटलेलं आहे. आणि जितक्या पहाडाच्या वर इथं थंडगार पाणी आहे. त्या आणि पाण्याचा जबरी तुम्हाला दाखवतो पाणी आहे समोर. हे या पायऱ्या जायचं. नाणी दिदी. नाणी. तिकडे आहे. ये नाही ये समोर. पेट्रोल पाणी पेपर तिकून भुयारा का तिकून नाही, नाही. हे काय नाही, हे. जा पुढे जा पुढे वा वा पुढे वा पुढे. तर या ठिकाणी सुद्धा तांडास मार्ग आहे सीता न्हाणीला पाहायसाठी. तर हे बघा इथून हा मार्ग आहे आतमध्ये जाण्याचा. आणि इकडे सुद्धा मार्ग आहे वर जाण्याचा. तर इतक्या या दगडामध्ये उन्हाळ्यामध्ये हे किमया बघा. हे बघा हे सुद्धा इथं सीताताई इथं आंघोळ करायची. आणि ह्या ठिकाणी दगडाचा कोरलेला आणि तिथून पाणी आणायचे तो कुंड. आणि हाय सीता न्हाणी इथं आंघोळ करायची. वटवृक्ष अंबासी देवस्थान प्राचीन वड या ठिकाणी आहे. इथं आता अंधार पडल्यामुळे जास्ती वेळ मी दाखवू शकत नाही. तरी हे प्राचीन देवस्थान फार पाहजोगतं आहे. आणि या ठिकाणी जवळपास हजारो वर्ष 400-500 वर्ष जुना हा वड असला पाहिजे. किती वर्ष दादा आपण इथं असता नाही का? किती वर्ष जुना वड आहे हा? हां अंदाजे पण सांगत नाही ना आपण काय अंदाज वाटतं. अच्छा नाही पण जुना भरपूर जुना आहे. भरपूर जुना आहे. तर हा मित्रांनो भैरव मंदिर आहे या ठिकाणी. आणि तर एकच वड हा पहा असा हा आता कापल्या गेला नाही. तर पहिले इकून इकडे हा वड असा हे बा हे कापल्या गेलं. हे बा हे कापल्या गेलं. हे काय हे पहा असं मी पण म्हटलं चालता येत जाय. हे पहा याच्याहून हे असा इकडे होता. याच्याहून चालता येत जाय त्याच्याहून त्याच्यावर जाता येत जाय. तर म्हणजे कट केली की सगळी. तर हा प्राचीन वड जवळपास या वडाचा घेर जर पाहसान तुम्ही तर मिनिमम पाहून घ्या. हा राऊंड बघा याचा किती मोठा आहे या वडाची साईज. तर अंबासीचा वड हा प्रख्यात वड आहे. किती वर्षाचा आहे याची काही कोणी इथे सांगू शकत नाही. पण जवळपास हा हे बघा इथून हा वड आहे. तर असा या साईडला होता. हा इकून कापला गेला. हे याचे तोडून इथं टोके तोडले. हे तोडायला नव्हतं पाहिजे राजाईनं. तेव्हा हा इकून इकडे होता. हा वड इकून इकडे इथून याच्यावर चालत जाता येत होतं. हे याने हे फालतूपणा केला. तर हा जो वड आहे मित्रांनो हा प्राचीन वड आहे बघा. याचं आयुष्य किती आहे जवळपास तुम्ही जर पाहसाल तर याला घेर जर गेला आपण तर इतका दूर आहे बघा. हा 100 फुटाच्या वर याचा घेर आहे. इथं देवस्थान प्राचीन मंदिर आहे. हे चारीकूर वळ आता संध्याकाळ झाली त्याच्यामुळे इतकं क्लिअर दिसत नाही. हे पहा हे वळ हे सर्व वळ परिसर हा आहे. हा जवळपास किती याचा एक असा एरिया असून हा जवळपास किती एरिया असेल? अर्धा एकर नाही अर्धा एकरचा फैलाव या वळाचा आहे. आणि या वटवृक्ष नावानंच हा जागा प्रख्यात आहे. अजूनसुद्धा तुम्ही याचं पाहू शकता. हा वळ हा हे बघा इकून हे कट केलेलं आहे बघा. हे इथे सुद्धा कट झाला इथं कट झाला. हे वळाच्या पारंब्या जात होत्या आणि हे मधले तुकडे कापून यांनी या ठिकाणी ठेवलेले आहे बघा. तर जरूर या ठिकाणी आल्यानंतर हे पातूरच्या पुढे थोडंसं इकडे आलं की अंबासी म्हणून आहे. हे बघा हे इतके कटिंग करून ठेवली या ठिकाणी. हे पूर्ण वळ बघा. हजारो वर्ष जुना हा वटवृक्ष आहे. हे बघा विशाल वड. जरूर या ठिकाणी भेट द्या आणि आपण आपल्या मुलांना दाखवा. हे बघा तर या ठिकाणी नाही होय नाही मग कापला मला नाही ना. हे बघा
अंबाशी देवस्थान बाबाश्री या ठिकाणी हे विक्रमभैरवा नंबर लिहिलेलं आहे. आणि हे भैरव मंदिर, हे भैरव मंदिरचं दर्शन तुम्हाला देतो मी. हे भैरव मंदिर अति प्राचीन, किती वर्षाचं असेल याचं काही सांगता येत नाही. दत्त मंदिर आहे, दत्तप्रभूचं. आणि इकडे हे खाली जाण्याचा मार्ग. आणि इकडे ह्या दऱ्या खोऱ्या, दरीमध्ये जाणारा मार्ग आहे हा. इकडे इकडे जंगलाकडे जाते. हे बघा, हा इकडे जंगल जाणारा रस्ता. आणि हे मंदिर. किती दिवसापासून वळायचं काही माहिती सांगू शकता का? नाही भाऊ, हां, आम्ही परगावचे म्हणतो. परगावच्या इथे महाराज वगैरे कोणी असतात का मग? ते आता त्या यायले यायले. पुजारी येतात आता इथून. अच्छा अच्छा अच्छा. काय नाव आपलं सर? शुक्लाल रावडे, शुक्लाल रामराव रावडे. काय महत्त्व आहे इथलं? इथं महत्त्व म्हणजे हे एकदम पुरातन ठिकाण आहे. हो, मी याच्यावर 30-35 वर्ष पहिले आलो होतो, पण हे वळ पूर्ण इकडे जॉईंट होता. हा, नाही आता याला 300 वर्ष झाले. 300 वर्ष जुना. जुना पुराण आहे. तर ते परंपरा आहे इथं ऋषीची. अच्छा. अंबरीश ऋषी होऊन गेले. अंबरीश ऋषी. अंबरीश नंतर समजा असे बरेचसे ऋषी झाले. नंतर हे मानपुरी महाराजला जवळपास 150 वर्षाला 150. अच्छा. तर हा जवळपास वळ म्हणजे 300-400 वर्ष पहिले. 300-350 तर नक्कीच आहे. जास्ती असेल, कारण याचा खेळ जर पाहिला त्याच्यावर नाही आहे. पिढीच्या 400 वर्ष. तर असे लोक येत असतील हो. प्रसादाला. काही प्रसादाला- काही याची यात्रा वगैरे काही असते का? हो, कार्यक्रम असतात तिथं. म्हणजे एक गुरुपौर्णिमाचा उत्सव होते, बरं. एक दत्त जयंतीचा उत्सव होते, ज्ञानेश्वर पारायण, अच्छा. दत्त जन्म होते आणि कीर्तन. समजा 7 दिवस पारायण असतं. काही भक्त आपली इच्छा, आपले मनोकामना जे येत हो असतील. हो, येतात नाही. दर पौर्णिमेला दर पौर्णिमेला. जे आहे की मानपूर महाराज जागृत समाधी आहे. अच्छा या ठिकाणी अमावस्या पौर्णिमेला जर आलं समजा कोणाला एखादा वलांडा असला, अच्छा अच्छा. ह्या गोष्टी म्हणजे बाहेरचा बाधा हा बाहेर निघून जाते इथं. वलांडा किंवा लेकरू होत नाही तर हो. 5 हप्ते करायची, 5 अच्छा, अच्छा. पौर्णिमा किंवा हे 5 अमावस्या. इथल्या ठिकाणचा सांगा. ठिकाण लोकांना याचं असं काय ठिकाण, कुठचं जिल्हा, इथं तालुका? याचं का, अकोल्यावरून पातूर, हा, अकोला जिल्ह्यावरून पातूरला याचं. पातूरला याचं. पातूरून बाळापूरवरून मेकर रोड लागते. अच्छा. याला मेकर बाबुळगाव, बाबुळगाव मेकर बाळापूर या रोडनं, हा या डोनगाव रोड डोनगाव रोडनं मधल्या हे देवस्थान आहे मित्रांनो. तुम्हाला जे दाखवलं आलो मी, तर अवश्य या ठिकाणी आपण एक दिवशी आपल्या डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी येऊ शकता. आणि जरूर या ठिकाणी भेट द्या. जाऊन दाखवलं तुम्हाला. तर या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जरूर तुम्ही या ठिकाणी पाहायला या. तर धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.